या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज नामस्मरण दिन क्रमांक 6 दिनांक 30 जुलै 2026 यामध्ये सत्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म श्रीनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्यातल्या 10व्या अध्यायातल्या 28 ओव्यांच्या नंतरचा मंगलाचरणाचा भाग आज आपण सद्गुरुनाथांच्या आणि श्रीनाथ महाराजांच्या कृपेने सुरुवात करणार आहोत। यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करूया। सज्जनो, आपला कालचा विषय नाथ महाराज आपल्याला सांगत होते की ब्रह्मस्वरूप ब्रह्मज्ञानी पुरुष कोणकोणत्या पायऱ्यांनी त्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त करून घेतो, भवरोग कसा होतो, त्याची लक्षणं काय, त्याची चिकित्सा काय करतात आपले सद्गुरू। कारण सुरुवातीची वेळ ओवी आहे, नाथ महाराज म्हणतात की ओम नमो सद्गुरु धन्वंतरी, आणि मग त्यांच्या त्या वृत्तीला आणि वाणीला नाथांच्या आणि लेखणीला जे उधाण येतं तर ते जवळपास 42-43 ओव्यांपर्यंत त्यांना सद्गुरु शिवाय दुसरं काही सुचतच नाही। आणि मग हा सद्गुरूंचा विषय सुरू असताना मानवी प्राणी कसा भवरोगी असतो आणि त्या भवरोगापासून सद्गुरुनाथ त्याला किती प्रेमाने मायेने जवळ घेऊन त्याच्या भवरोगाची चिकित्सा करतात, औषधोपचार करतात, त्याची योजना करतात आणि त्याला त्या भवरोगातून मुक्त करून मी ब्रह्म आहे या जाणीवेपर्यंत स्वानंदाच्या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीने तो पुष्ट होतो। इथपर्यंत आपला काल विषय झाला। आज पुढे ते म्हणतात की ज्या पुढे म्हणाले ऐसा सद्गुरु गाढा, ऐसा सद्गुरु वैद्य गाढा, जेने उपचारोनी केला निधडा, शरण रिधावे तुझ पुढा, तव चहू कुडा तू चितू। हे सगळं झालं, स्वानंदाने पुष्ट झाला आणि पुष्ट झाल्यानंतर नाथ महाराज सांगतात की त्या सद्गुरुनाथांनी अत्यंत बुद्धिमान असा, अत्यंत हुशार असलेला, नाथ महाराजांचे शब्द आहेत बरं, एकही शब्द त्यांच्या शब्दांशिवाय आपण सांगू नये, आपल्याला ते ज्ञानही नाही, पण संतांच्या याच्यात आपलं नाही मिसळू। तर नाथ महाराज म्हणाले माझा सद्गुरू इतका हुशार आहे, इतका बुद्धिमान आहे म्हणाले, इतका चाणाक्ष आहे म्हणाले की तो माझा सद्गुरू। कारण हे सगळं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरूच्या विषयी नाथ महाराज सांगताना म्हणाले की तो इतका बुद्धिमान आहे, इतका हुशार आहे माझा सद्गुरू वैद्य की त्यांनी मला उपचार करून पूर्ण बरं केलं। पुन्हा पुन्हा नम्रतेने सांगतो की नाथ महाराज या सगळ्या अवस्थांमधून गेले म्हणून ते इतकं सुंदर वर्णन करू शकतात की ते म्हणाले की मला त्यांनी पूर्ण बरं केलं। म्हणजे नाथ महाराज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला याची ग्वाही देतात की मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो, असं आपल्याला त्यांना सांगायचंय का? खरं म्हणजे परमात्मा स्वरूप असलेला तो वैशिष्ट्यच आहे की जेव्हा संत नवे परमात्मा आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी येतो, नाही का? भगवंतानी त्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये एकदा सांगितलं स्पष्टपणे की बाबा आता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतां आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे।
बरोबर आपले आनंदराव म्हणले तसं की परित्राणाय साधूनाम, तर जगामध्ये महाराज म्हणाले तो अवतार कसा घेईल. नाथांचा हा सगळा संदर्भ पुन्हा आपल्या महाराजांच्या, आपल्या सद्गुरूंच्या सगळ्या साहित्याशी, प्रवचनांशी निगडीत येतो. बघ तो कसा. तर महाराज म्हणाले त्यांना जर अवतार घ्यायचा असेल परमात्म्याला आता, तर परित्राणाय साधूनाम. पण साधू आहेत का, सज्जन लोक खरंच आहेत का. आपण आपला विचार केला तर आपण दुर्जन नाही, पण आपण साधू किंवा सज्जन आहोत का, नाही. मग त्यांनी कोणासाठी यावं. बर तो नाही येणार अवतार घेऊन, पण मग तो काय करतो, तो संतांना पाठवतो. आणि मग तोच परमात्मा मनुष्य रूप घेऊन येतो आणि तुमच्या माझ्यासारखं जीवन जगून दाखवतो. म्हणून ते काय म्हणाले, कोण, नाथ महाराज काय म्हणतात की मला त्यांनी पूर्ण बरं केलं, या भवरोगातून मला त्यांनी पूर्ण काढलं. असा माझा सद्गुरू हुशार आहे की इतका मोठा मला त्या भवरोगाचा ज्वर झाला होता, त्यातून त्यांनी मला पूर्णपणे अतिशय व्यवस्थित त्यांनी सांगितलं की मला त्यातून पूर्ण बरं केलं. ऐसा सद्गुरु वैद्य गाढा, जेने उपचारोनी केला निधडा, शरण रिधावे तुझ पुढा, तव चहूकडा तू चितू. एवढ्या मोठ्या आजारात ना हो आपण डॉक्टरांच्या किती वेळा पाया पडतो, डॉक्टर तुम्हीच देवे बाबा. खरंच असतात, खरंच असतात. नाही तर हार्ट अटॅक आला नक्कीच जाणार होतो, पण विदिन टाइम पोचलो. डॉक्टरांनी पटकन उपचार केले आणि त्यातनं मला बाहेर काढलं. त्या डॉक्टरांच्या आपण पाया पडतो. तर ह्या तर म्हणाले हे सद्गुरू वैद्य माझा धन्वंतरी आहे, त्यांनी मला यातनं बाहेर काढलं आणि त्याला शरण जाणं हे माझं आद्य नवे कर्तव्यापेक्षाही माझी भावनाच आहे की मी त्याला आता त्याच्या जवळच जाणार आहे, त्याला शरण जाणार. आणि म्हणाले की असं त्यांनी मला पूर्णपणे निरोगी केलं, आता त्याला शरण जावं वाटतं. पण पुढे काय म्हणाले, जेव्हा त्याला शरण जायचा विचार करतो, शरण रिधावे तुझ पडा. पण म्हणाले त्याच्याकडे शरण जायला गेलो तर सगळीकडे सद्गुरूच दिसत, सगळीकडे सद्गुरू दिसत. काय अनुभूती आहे ना. आणि हे सगळं जे सज्जन हो, ही नाथांची अनुभूती आहे. आपल्यासारखे 10 ग्रंथ पाहून नोट्स काढून त्याच्यासमोर नाही, ही त्यांची स्वतःची अनुभूती. की ते म्हणाले त्याचं कारण काय, त्याच्या आधीच्या 4 ओव्यांना ते सांगितलं की मी ब्रह्म आहे, हे पक्वान्न त्याच्या बाजूला आहे आणि ती सगळी पक्वान्न मी खातोय म्हणाले. म्हणजे मी ब्रह्म आहे याची जाणीव त्यांना स्पष्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतरची ही अवस्था आहे बरं का. आपण सगळ्यांनी जर शांतपणे एका एका टप्प्याचा जर विचार केला ना, तर आपल्या लक्षात येईल की त्या ब्रह्मज्ञानाकडे जाण्याच्या पायऱ्या कशा आहेत. की आधी त्यांना वाटलं की नाथांनी आपल्याला सांगितलं की मी ब्रह्म आहे, अशी पक्वान्न त्यांच्या बाजूला ती सगळी त्यांनी खायला सुरुवात केली. म्हणजे मी ब्रह्म आहे याची स्पष्ट स्वच्छ जाणीव झाली. आणि ती झाल्यावर देखील हे सगळं पुन्हा सांगताना हा जो सिद्धांताचा भाग आहे, हा जो वेदांताचा भाग आहे, जो भगवान गोपाल कृष्णांनी उद्धवाला सांगितलाय, तो नाथ महाराज आपल्याला सांगतायत. आणि तो सांगत असताना याच्यामध्ये आपल्यासाठीचा परमार्थ मार्गाचा मार्ग अतिशय सोपा करून नाथ महाराज सांगतात की याच्यानंतर हे, म्हणजे काही आता तर ते गुगल मॅपच चाललेले, टर्न लेफ्ट टू सम, आफ्टर 300 मीटर टर्न राईट. कोणाला कोणाचा पत्ता विचार, एक फोन करायचा, लोकेशन पाठवा, करंट पाठवा, लाईव्ह पाठवा, गेले. ते जितकं सोपं आहे ते तरी फिरवतं बरं, कधी कधी गुगल मावशी फिरवतं. पण नाथांनी सांगितलेल्या मार्गावरून जेव्हा संतांचे जातो नसेल, तर ते म्हणाले की शरण जायला मनामध्ये विचार आला की त्यांनी मला पूर्ण बरं केलं. कृतज्ञतेचा भाव, प्रेमाचा भाव, माझ्या सद्गुरूंनी मला जवळ केलंय, मला त्यांच्या सारखं केलंय, या भावनेने मी सद्गुरूंना शरण जायला लागतो. तर नाथ महाराज म्हणाले जिकडे पाहावं तिकडे मला सद्गुरूच दिसायला लागला, मग आता शरण कोणाला जाऊ. म्हणजे ही अवस्था सुद्धा कशी आहे, द्वैताची अवस्था संपलेली आहे, अद्वैताचीच अवस्था आहे. आणि ही प्राप्त झाली आहे नाथ महाराजांना. म्हणून त्यांच्या सांगण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून साधकांनी हा ग्रंथ वाचावा, या मार्गाने जावा. ते म्हणाले शरण जाण्यासाठी म्हणून मीपणाने वेगळेपण सद्गुरून स्वतःकडे राहिलंच नाही म्हणाले. ही नाथांची स्पष्ट असलेली, स्वच्छ असलेली
अनुभूती आहे आणि ही अनुभूती नाथांना त्यांच्या जीवनामध्ये अखंडपणे प्राप्त झालेली आणि त्यानंतरच भावार्थ भागवत, माफ करा, एकनाथी भागवत आणि त्याच्यानंतर भावार्थ रामायण. काय संतांचं खरं चरित्र असतं, काय साधन असेल. साधा नाथांच्या जीवन चरित्रामध्ये 3 गोष्टी, 3 व्यक्ती फार महत्वाच्या आहेत. नाथांचं जीवन चरित्र पाहत असताना नाथांच्या पत्नी गिरिजा माऊली ह्या वैजापूरच्या, नाथांच्या माहेरून विवाह होऊन जेव्हा गिरिजा माऊली नाथाच्या प्रतिष्ठान नगरीमध्ये आल्या तेव्हा येताना त्यांच्याबरोबर त्यांच्या गावचा उद्धव नावाचा एक अत्यंत प्रामाणिक सेवेकरी माहेरचा, इतकी सेवा त्यांनी त्या लग्नामध्ये केली नाथांच्या. गरीब होता आणि गिरिजाताईवर फार प्रेम होतं म्हणून गिरिजाताई म्हणाली, आई माझ्या बरोबर याला घेऊन जा. तो जो नाथांकडे आला तर शेवटपर्यंत नाथांच्याच घरी राहिला. नाथांच्या उत्तम प्रपंचाला जशा गिरिजाबाईचं एक वेगळं डिव्होशन आहे सज्जनो, तितकंच उद्धवाचं आहे. किती कामं उद्धवानी करावी नाथांच्या घरी. गिरिजा माऊलीच्या बरोबर सोवळ्याचं पाणी भरणं, भाज्या चिरून देणं, भाज्या आणणं इत्यादी सगळी गिरिजा माऊलीची कामं किचन मधली. नाथ फार श्रीमंत होते आणि रोज इतके लोक त्यांच्याकडे यायचे आणि आलेला कोणी विनमुख जायचं नाही. तर त्या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी गिरिजा माऊलीला किती काम लागत असेल हे मी तुम्हाला सांगायची गरजच नाही. पण त्यांच्या हाताखाली अत्यंत विश्वासाचा, प्रेमाचा, काळजी घेणारा, माहेरचा, मुलासारखा असलेला उद्धव नाथांच्या जीवनातलं पहिलं व्यक्तिमत्व. दुसरं, आपल्याला माहिती काल जो विषय झाला श्रीखंड्या. नाथांच्या घरी किती पाणी लागत असेल विचार. गोदावरीवरून कावडीने अखंड तो नाथांचा रांजण अंगणातच करून ठेवला होता. इतके लोक यायचे त्यांच्यासाठी. तो कायम भरलेला ठेवण्याचे काम 12 वर्ष श्रीखंड्यांनी केलं. म्हणजे भगवान गोपालकृष्णांनी का केलं तर म्हणाले, नाथांनी माझ्यावर एवढं भक्तिप्रेम केले, भक्ती केलेली आहे की त्याचं ऋण मी फेडू शकत नाही. ते ऋण झालं म्हणून ते रुक्मिणीला म्हणाले की नाही मला आता जाणं भाग. इतकं ऋण त्या भक्ताचं माझ्यावर. ऋण म्हणत असताना ते प्रेमाचंच आहे आणि त्या प्रेमाची परतफेड प्रेमानी भगवंत कशी करतो सज्जन हो, तो 12 वर्ष श्रीखंड्या तिथे राहिला. इतकं साधन. आणि तिसरं व्यक्तिमत्व नाथांच्या जीवन चरित्रामध्ये प्रतिष्ठान नगरीच्या जवळ छोट्याशा गावामध्ये कुलकर्ण्यांना एक वेडसर मुलगा होता. 10-12 वर्षाचा झाला, वेडसरच. गरीब परिस्थिती त्या कुलकर्ण्यांची. आणि तो मुलगा रोज आईला म्हणायचा, आई मला पुरणाची पोळी, मला रोज पोळी. एकदा तिने कुलधर्मकुलाचार्याच्या दिवशी पोळी तेवढे, दुसऱ्या दिवशी पुरण संपलं. सारखा रडायला लागला. बेडा सांगता येईल दारिद्र्य. आई म्हणाले, मेल्या तुला खायची ना पुरणाची पोळी, जा त्या पैठणला एकनाथाच्या घरी, त्यांना सांग मला पुरणाची पोळी. ते वेडसर लेकरू धावत 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 प्रतिष्ठान नगरीमध्ये आलं. नाथांच्या दारात आलं. नाथांनी पाहिलं या धान सगळं. तुमच्याकडे रोज पुरणाची पोळी होती का? नाथ म्हणले हो. मला रोज खायला द्याल का? हो. मग मी तुमच्या घरी राहू का? नाथ म्हणले हो, राहा बाळा. आणि तो गावभाव वेडसर असलेला मुलगा नाथांनी जवळ ठेवून घेतला. आणि जवळ ठेवून घेतल्यावर नाथ त्याला म्हणाले, नाथांनी त्याला शिकवलं, बाळा श्रीराम 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 म्हणत. तो म्हणला नाही म्हणणार. अरे एकनाथ 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 एकनाथ. सगळी कामं करताना पूर्णाची पोळी खाण्याच्या याने आलेला अखंड एकनाथ 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 म्हणता म्हणता नाथ महाराजांचं जीवन चरित्र सुरू आहे. आणि नाथांच्या जीवनाचा उत्तर काळ आलेला. अगदी शेवटचे 3, 4, 5 महिने राहिले. आणि नाथांनी शेवटचं कार्य घेतलं होतं भावार्थ रामायण लिहिण्याचं. त्याचे 39 अध्याय लिहून झाले होते. आणि नाथांना समजलं नव्हे, नाथांचं कार्य संपलं होतं. नाथ निघण्याच्या तयारीत होतं. नाथाने आधीच सगळ्यांना सांगितलं
म्हणजे फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी तर सकाळी त्याच्या आधी सांगितलं, घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की मी आता जाणार. छान सद्गुरूंची पांडुरंगाची पूजा केली. तत्पूर्वी नाथ भागवत सांगायचे, रामायण सांगायचे. आणि 39 अध्याय झाल्यावर नाथांनी प्रगटच करून केलं की आता मी जाणार आहे. लोक म्हणले पठणचे, अहो तुम्ही चालले तर काय ते राहिलेलं रामायण तर राहिलं म्हणाले. माझा गाववा पूर्ण कर. लोकांनी बोट घातले तोंडात. गाववा वेडसर नुसतं एकनाथ म्हणतो. भावा 40व्या अध्यायापासूनचे पुढचे सगळे अध्याय नाथांनी देह ठेवल्यानंतर गाववांनी लिहिले, सज्जनो मी तुम्हाला विनंती करेल, विकत घेऊ नका, पण ज्यांच्या घरी माझ्याकडे आहे भावार्थ रामायण ते पहा, तुम्ही नुसतं पहा. 39व्या अध्यायाची शेवटच्या ओवीपर्यंत आणि 40व्या अध्यायांच्या पासून तर शेवटच्या ओवीपर्यंत असं कधीच तुम्हाला वाटणार नाही की या ओव्यांची गुणवत्ता आणि 40व्या अध्यायापासूनच्या ओव्यांची गुणवत्ता, त्यातलं व्याकरण, त्यातले शब्द, त्यातले अलंकार हे 39 पर्यंत नाथांनी लिहिलं आणि 40व्या अध्यायापासूनचं पुढच्या मला वाटतं 49 अध्यायापर्यंत गाववानी लिहिलेलं भावार्थ रामायण. तुम्हाला असं डिस्टिंग्विश करता येणार नाही की हे नाथाचं आणि हे गाववाचं. एवढं गाववानी राहिलेलं रामायण पैठणकरांना सांगितलं. सद्गुरूंची कृपा काय असते. तुला सांगायचं काय की नाथ महाराजांनी जे अनुभवले ना, ते म्हणाले की मला सद्गुरू कुठे वेगळा दिसतच नाही, तो आणि मी वेगळाच नाही. आणि मग असं म्हणाले की आता मी पण तू पण हे जे द्वैत आहे, सद्गुरूंची पूजा करण्यासाठी ते वेगळे आणि मी वेगळे राहिलोच. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की दत्तात्रयांच्या आरतीमध्ये नाथ महाराज म्हणतात की शेवटची होती, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. त्याच्यावर 2च ओळी आहेत बरं. कितीतरी वेळा आपण ह्या आरती पटकन म्हणून लगेच कर्पूर गौरी करून केव्हा नैवेद्याला बसतो असं झालं. पण या ओव्यांचा अर्थ मानवी जीवनात फार मोठा आहे सगळं. आणि हे प्राप्त आपल्याला व्हायला पाहिजे. गेला गेला हा नामदेव महाराज, गेला गेला हा नरदेव. आपण सगळ्यांनी अखंड महाराजांना विचारलं ना पुन्हा की काय परमार्थ म्हणजे काय, तर महाराज म्हणाले अखंड सावधानता. आणि अखंड सावधानता म्हणजे काय, तर तुम्हा आम्हाला आपल्याला सगळ्यांना हे वेळच लावून घ्यायचंय की खूप कमी दिवस राहिले, मला हे साधायचंय. मानवी जीवनाचं ध्येय सज्जनो, पुन्हा पुन्हा सकल संत सांगतात की मानवी जीवनाचं ध्येय काय, तर ईश्वराची प्राप्ती. आणि ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय, तर शाश्वत समाधान, अखंड सात्विक आनंदामध्ये राहणं. हे म्हणजे ईश्वराचं दर्शन. आणि ते कशाने होतं, सद्गुरूंच्या कृपे. सद्गुरूंची कृपा कशाने होते, त्यांनी दिलेल्या नामसाधने. एवढी मोठी ज्ञानेश्वर माऊली हो, एवढं सगळं साहित्य लिहिलं. ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, एवढं सगळं, चांगदेव पाशिष्टी, हे सगळं झाल्यानंतर नाही राहवलं त्यांना. आणि माऊलींनी 28 अभंग लिहिले. हरिपाठ, अखंड हरिनामाचा पाठ करत राहा, त्याच्यासाठी हरिपाठ लिहिला. देवाची द्वारी उभा क्षण होईल, हरिमुखे म्हणा, बस एवढंच सगळ्या संतांचं आहे. आणि ते सद्गुरु कृपा प्राप्त करण्याचं साधन आहे. ती सद्गुरु कृपा झाल्यावर काय होतं, तर तो आणि तुम्ही वेगळे राहत. महाराज इतकं सुंदर पुन्हा तुम्हाला असं वाटतं, हे जे सूत्र आहेत ना, नाथांच्या भागवतातले जे सिद्धांत आहेत, हे आपल्याला पटकन समजावे म्हणून मी महाराज, आणि तेच महाराजांनी सांगितलेले, तेच संतांनी सांगितले. महाराजांचं एक बोधवचन आहे, हे जे सांगितलं ना त्याने की मी तूपणाची झाली बोळवण. म्हणजे काय, मी आणि सद्गुरू, मी आणि तू पण राहिलेलंच नाही, सद्गुरू आणि तो एकच झाला, नवे नवे ते एकच आहे, अशी अनुभूती. मी म्हटलं तुम्हाला सद्गुरू काय देतात, तर स्वतःची जागाच, सद्गुरू पदच, ब्रह्मानंद पदच, आत्मज्ञानाचं आत्मानंद तुम्हाला कायम देतात. म्हणजे काय सज्जन, तर ते आपल्यासारखं करून टाकतात. ज्या ज्या अनुभूती सद्गुरूंना आल्या, ज्या ज्या पातळीवर सद्गुरू आनंदाच्या पोचले, त्या सगळ्या तो आनंदाने आणि सहजतेने आपल्या शिष्याला द्यायला कायम तयार असतो. भानगड कुठे सज्जनो,
आपण श्रद्धा धरित्री, आपण साधन धरित्री, आपण प्रयत्न शून्य आहे आपले. मी माझं म्हणून सांगतो बरं, तुमचं खरं सांगतो, मी प्रामाणिकपणे सांगतो. सज्जनो, आपल्याला खूप करणं ते असतात ना, चार आपण लहानपणी 10वी-12वीला असताना आपले 2-4 हुशार मित्र असतात आणि खरे खरे जे अगदी चांगले अभ्यासू मित्र असतात. अरे तू मागे बरं, तुझे एवढे चॅप्टर्स राहिले आणि दिवस तर एवढेच राहिले, आली एक्झाम, आता पटपट आठवलं पाहिजे. सज्जनो, तो अंतकाळाची एक्झाम आहे की आपल्याला तसं व्हायचंय. तर त्याच्यासाठी म्हणून महाराज आता हे जे ना मितूपणाची झाली बोलवणं, हे कशाने प्राप्त होईल, त्यांच्यासारखं आपण कसं होऊ. तर महाराजांनी एक सुंदर आश्वासन दिले आपल्याला. महाराज काय म्हणाले, तुम्ही मला मनाने घट्ट धरून ठेवा. आता कसं धरायचं घट्ट त्यांना? त्यांचं मन कुठे? त्यांनी तर सांगितलं माझा प्राणच नाम आहे. मग महाराज काय म्हणतात, तुम्ही मला मनाने घट्ट धरून ठेवा, म्हणजे तुमचं मन माझी जागा. काय सुंदर! अखंड नामानुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला सज्जन. तुम्ही मनाने मला घट्ट धरून ठेवा, म्हणजे तुमचं मन माझी जागा घेईल आणि मग तुम्ही माझ्यासारखे व्हाल. काय सांगा तुम्हाला, त्या ज्या 4 मुक्ती आहेत ना, त्यातली सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता, या 4 मुक्ती आहेत. महाराजांच्या एका प्रवचनात ते म्हणाले की उपासक, साधक, भक्त जेव्हा स्वतःला विसरून आपल्या सद्गुरूंची पूजा, मग ती मानस पूजा असेल किंवा सगुणाची पूजा असेल, विशेषतः मानस पूजा, साधक भक्त जर स्वतःला विसरून उपास्य देवतेशी, म्हणजे आपली उपास्य देवता सद्गुरूच आहे, सद्गुरूंची तादात्म्य पावेल, तर त्याची अंगलट माझ्यासारखी होईल म्हणाले. अंगलट. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगेन की परवा एप्रिलमध्ये आम्ही भेटून आलो, फुटबॉल आमच्या बरोबर होते. 82 वर्षाचे अरुण शिव कामतदादा बेळगावला, 82 वर्षांचं, 13 कोटीचं जामजप, ग्रहस्थाश्रमी मनुष्य, एकुलता एक मुलगा, 49 वर्षाचा, परवाच्या दिवशी देह ठेवतो मुलात. केवढा आघात. सौभाग्यवती संधिवातांनी बेड रिडन आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो. 13 कोटी जप पहिला पूर्ण झाला आणि दुसरा 13 कोटी सुरू होऊन 5 वर्ष झाली. त्यांची वाणी, त्यांच्याशी बोलताना असं वाटत होतं की आपण प्रत्यक्ष वाणीरूप महाराजांशी बोलतो आहोत. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची पाहण्याची पद्धत, त्यांची प्रेम करण्याची पद्धत, त्यांची देह यष्टी, त्यांची देह बोली, सगळी महाराजांचा. मी त्यांना प्रार्थना केली आहे, विनंती केली की या चातुर्मासामध्ये तुम्ही या. ते जरी येणार असते, येतो म्हणाले, वय खूप झालेलं आहे, पण म्हणाले येतो मुकुंदराव, जर आले तर मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा, आपण तर आहोतच, सगळ्यांना मी निरोप देईल. असा साधक पाहायला पाहिजे. म्हणजे जे काही ग्रंथामध्ये सांगितलंय ना, जे काही आपल्या परंपरेमध्ये सांगितलंय ना, ते सगळं सत्य आहे. आणि केवळ ते द्वापार युगात किंवा नाथांच्या 16व्या शतकात होतं ना, आता नाही असं नाही. हे कंटिन्युअस राहणार आहे. जोपर्यंत यावश्चंद्र दिवाकरो हे सद्गुरु तत्व, हे सशिष्यत्व असंच राहणार आहे. फक्त देह सद्गुरूंचे आणि सशिष्यांचे बदलतील. तत्व, नियम, अनुभव, अनुभूती, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान तेच राहणार आहे. ते म्हणाले ना, मितूपणाची झाली बोलवणं. सज्जनो, तुम्हा आम्हाला सुद्धा आज या घोर कलियुगात, या 21व्या शतकात तो आनंद प्राप्त करू शकतो. त्यांची वाणी नामानी सद्गुरूंसारखी झाली. महाराज म्हणाले ना, तुम्ही मीपणाने, तुमच्या मनाने मला घट्ट धरून ठेवा, माझं मन तुमची जात. अखंड नामा, तर ते म्हणाले ना, माझा प्राणच नाम आहे. म्हणून नामस्मरणाला अनन्य साधन नाही, सर्वोच्च स्थान आहे, सर्वोच्च. काय सांगा तुम्हाला, ब्रह्मानंद महाराज म्हणाले, नाम सत्य हे ज्याला कळलं त्याला जगातलं सगळं ज्ञान मिळालं. बस त्याच्या पुढचं ज्ञानच नाही. आता ब्रह्मानंद महाराजांसारखा विद्वान, प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालेले ब्रह्मानंद महाराज म्हणतात, ज्याला एवढंच कळालं की मला नाम हे सत्य हे ज्याला कळालं, ज्याचं नामावर प्रेम आहे,
त्याच्यावर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि पुढे जाऊन महाराज काय म्हणाले की ज्याच्या मुखात नाम येतं त्याच्यावर भगवंताची, म्हणजे माझीच, खरं म्हणजे ते माझी म्हणणार कसं, म्हणून म्हणाले त्याच्यावर भगवंताची कृपा असते. भगवंताच्या कृपेशिवाय नाम मुखात येत नाही सज्जनो. आपल्यावर, आपल्या मुखात ते नाम येतं. हा केवढा मोठा आधार आहे आपल्या जीवनाला. म्हणून ते म्हणाले की हा अनुभव स्वतः नाथांनी घेतला आणि म्हणाले की जिकडे पाहावं तिकडे मला सद्गुरूच दिसतात. हा नाथांचा सिद्धांत आपल्याला सकल संतांच्या चरित्रात आहे. महाराज म्हणाले कालच्याच प्रवचनात, महाराज म्हणाले माझा शिष्य माझ्याकडे आला तर तो माझ्यापेक्षा हीन आहे, तो माझ्यापेक्षा दीन आहे, तो माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, त्याला ज्ञान नाही, म्हणून मी पाहिलं नाही. तो राम म्हणून माझ्याकडे आला. माझ्या शिष्यात सुद्धा मी राम पाहिला. याचा अर्थ सज्जन असा आहे की त्या आपल्या महापुरुषाला सकल विश्व रामरूप दिसतं. नाथ महाराजांची स्वतःची अनुभूती आहे. ते म्हणतात की मला जिकडे पाहावं तिकडे सद्गुरूच दिसतो. अशी अवस्था तुम्हा आम्हाला कधी यायचं. ही येणं हे नाथ भागवताचा प्रपंच मांडलाय आपण त्याच्यासाठी. कशासाठी नाथ भागवत? की आपण निदान 1-1.5 तास तरी हा विचार केला आणि केव्हा तरी मला असं वाटतं रात्री झोपेमध्ये सुद्धा आपल्याला आठवतं अरे हा विचार आपण ऐकला, आपण याच्यावर काहीच विचार करत नाही. अजूनही आपलं झालं की याचं लग्न राहिलं, तिथं वास्तुशांतीला जायचं, याची आहेर घ्यायची राहिले, तिकडच्या प्लॉटवर जाऊन पाहावं लागेल काय झालं. हा विचार अखंड सुरू असतो. पण मी जन्माला मनुष्य म्हणून आलो आणि केव्हा एखाद दिवशी काय होईल सांगता येत नाही. त्याच्या आधी मला सद्गुरूंचं दर्शन कधीतरी होईल का, त्या नामाचं प्रेम, ही जाण आणि त्याच्यानंतर जाणीव आपल्याला कधी होणार सज्जन हो, याचा विचार करणं म्हणजे परमार्थ मार्ग बरं हळूहळू चालायला सुरुवात करणं. पुढे म्हणाले नाथ महाराज की माझं मी तू पण तर नाहीस झालंच. मग आता सद्गुरूला कसं बजावं, कसं त्याची सेवा करावी. एक सुंदर ओवी त्याच्यामध्ये दिली या आत्मानुभवाची. ते म्हणतात की ज्यांच्या सुटल्या जीव ग्रंथी झाले आत्माराम निश्चिती, तेही अहेतुक भक्ती करीती प्राप्तांची स्थिती हे जाणा. वा. नाथ महाराज स्वतःही सांगतात आणि त्यांचा तर अनुभव आहे. काय म्हणाले की ज्यांच्या जीवग्रंथीचा भेद झाला, चिज्जड ग्रंथी आपण म्हणतो ना, ब्रह्मानंद महाराजांचं एक पद आहे बा, त्याच्यात हा शब्द येतो चिज्जड ग्रंथी. ऐसे मला वाटतं ऐसे करी सद्गुराई आपुले स्मरण वृदो वसो हृदय. त्या पदामध्ये चिज्जड ग्रंथीचा भेद झाला म्हणजे मी ब्रह्म आहे, या जीवग्रंथीचा भेद झाल्यानंतरची ती अवस्था आहे. आणि ती झाल्यावर ते काय म्हणाले, ती झाल्यावर त्या चिज्जड ग्रंथींचा भेद झाल्यानंतर नाथ महाराज सांगतात की त्याला त्याच्यातल्या आत्मारामाचं दर्शन होतं, म्हणजे तो स्वतः आत्माराम होतो. म्हणजे तेच ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्माचं दर्शन, आत्म्याचं दर्शन म्हणजे आत्माराम, हे सगळं समान. सूत्र एकच आहे की जेव्हा तो आत्माराम होतो त्याच्यानंतर नाथ महाराज सांगतात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आत्माराम जीवग्रंथी सुटून प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर देखील तो सगुण भक्ती सोडत नाही. जीवन मुक्त जरी झाला, ब्रह्मज्ञानी जरी झाला, तरी तो भगवंताची सगुणोपासना नाम सोडत नाही. हे अंडरलाईन करून ठेवा. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं 86 वर्षांचं वय होतं. 87 वर्षी त्यांनी देह ठेवलं. विद्वान एका भक्तांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही इतके ग्रंथ शिकले, म्हणजे प्रस्थानत्रयीचं तुमचं अध्ययन, अध्यात्म रामायण तुमच्या मुखोद्गत, भागवत तुमच्या मुखोद्गत, 4 शास्त्र, ते 4 वेद, 6 शास्त्र सगळे तुम्ही शिकले म्हणाले, एवढं करून? महाराज म्हणाले एवढं करून मी फक्त नाम घेतो. मला सांगा, ज्यांना वयाच्या 30-32व्या वर्षी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली, 1926 साल आहे, मला चांगलं आठवतं. महाराजांचा जन्म 1897 आहे. 30-32 वर्षांचं महाराजांचं वय असेल
आणि त्यावेळी उन्मनी अवस्थेतून महाराजांची पुढची प्रगती झाली आणि वाणीरूप महाराजांनी स्वतः सांगितलं की आता अग्निहोत्र थांबवा. ज्याच्यासाठी अग्निहोत्र करायचं ते ब्रह्मस्वरूप आपल्याला प्राप्त झालं, अग्नि कार्याचा समारोप करावा. 1926 पासून तर 1989 पर्यंत महाराज देहात होते. पण या महात्म्याची सकाळी 3:30ची मानस पूजा ते रात्री 1, 1:30, 2:30 पर्यंतचा अखंड रोज 60,000 जप होता महाराजांचा. नाथ जे सांगतायत ना तेच मी तुम्हाला सांगतो. फक्त हे जे सिद्धांत आहे की ते म्हणाले जीवग्रंथीचा भेद झाला, आत्माराम स्वरूपाचा आत्माराम तो झाला, आत्म स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा नाथ महाराज असं म्हणतात की तो सगुणोपासना सोडत नाही. याचं उदाहरण काय ते आत्ताही आहे. ही सगळं जे सांगतायत नाथ महाराज हे सांगतायत आपल्याला 1560-65 साली. 1599ला नाथांचा देह ठेवला नाथांनी. आणि तो सुद्धा कसा, फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी सकाळी मस्त पूजा केली, सद्गुरूंची पूजा केली, दुपारचा नैवेद्य आरती झाली, मोठं गावभोजन झालं आणि त्याच्यानंतर नित्याप्रमाणे नाथ महाराजांचं प्रतिष्ठान नगरीतल्या वाळवंटामध्ये कीर्तन झालं. आणि कीर्तनानंतर तिथून नाथ महाराज गोदावरीवर स्नानाला गेले. तिथे आपला देह योग सामर्थ्याने गोदावरी नदीमध्ये सोडून. हा महात्मा सांगतो की आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा तो सत्पुरुष, तो जीवनमुक्त, तो ब्रह्मज्ञानी पुरुष, ते सगळं झालं, आता मी ब्रह्म झालो, आता करा माझ्या पाद्यपूजा, आता मी काहीच करणार नाही, मला नामाची गरज नाही कारण मला ब्रह्मज्ञान झालं, असं करत नाही. जो अखंड नामात महाराजांची सकाळची 3:30ची पूजा आणि इतके अनुग्रह, इतके भेटायला. आणि लौकिक अर्थाने तुम्हाला पुन्हा सांगतो की या सत्पुरुषाने रुपये कमवण्याचा कोणताच व्यवसाय केला. कोणी केले मला सांगा? तुकाराम महाराजांनी केला, ज्ञानेश्वर महाराजांनी केला, गोंदवलेकर महाराजांनी काय केला? गोंदवलेकर महाराजांच्या जीवनचरित्रात तरी आपल्याला पाहिजे की त्यांच्याकडे काही दिवस त्यांची इच्छा नव्हती, पण ते कुलकर्णी पण होतं म्हणून त्यांना करावं लागलं. पण ते सुद्धा किती अनासक्तीने त्यांनी केलं हे आपण पाहिलंय. कोणत्या सत्पुरुषांनी जीवन जगण्यासाठी काही पैसा मिळवण्याचा उद्योग केला असेल. अखंड हरिनामामध्ये, अखंड भगवंताच्या अखंड राम नामाच्या प्रसारामध्ये राहिलेला हा महापुरुष सज्जन हो, शेवटी म्हणतो की मी नामाशिवाय. महाराजांनी शेवटपर्यंत सांगितलं. महाराजांना विचारलं, हो अखंड नाम घेतो म्हणाले. ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या काळामध्ये इन्कम टॅक्सचा फॉर्म भरलेला, त्याच्यात लिहिलं व्यवसाय काय तुमचा, असं नाव ब्रह्मचैतन्य महाराज रामदासी गोंदवलेकर, खाली व्यवसाय अखंड नाम घेणे. फॉर्म मध्ये लिहिलेलं बरं, मी माझ्या मनाने सांगत नाही. गोंदवलेकर महाराजांनी लिहिलं तुमचा व्यवसाय काय, तर त्या फॉर्म मध्ये इन्कम टॅक्स लिहिलं का ते रामदेव संस्थान स्थापन करायचं होतं. महाराज व्यवहार सोडला नाही म्हणून त्याच्यात ते लिहावं. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांना विचारलं तुम्ही काय करता, कुठे राहता? साखरखेडला रामानंद महाराजांच्या चरणांच्या जवळ राहतो. काय करता? त्यांनी सांगितलं तर नाम घेतो, तेवढं काम करतो. विद्वान असणे सांगा. आणि त्याच्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा, आता मला खरं म्हणजे स्वतःला तर सगळं मिळालंच आहे, तरीही सगुणोपासना सोडायची नसते. नाम हे आज आहे, महाराज म्हणाले उद्याही आहे, तुम्ही गेल्यावर सुद्धा आहे, कारण ते स्थिर आहे, ते अखंड आहे, ते अविरत आहे. ही अवस्था नाथ महाराज सांगतात. आणि त्या नाथांचे सगळे सिद्धांत आपल्या पटकन लक्षात यावे असं असतं का बाबा? म्हणून आपल्या समर्थ संप्रदायाच्या आपल्या सगळ्या संतांच्या चरित्रांचा रेफरन्स द्यायचा. विद्वत्ता बुद्धिमत्ता किती असावी, परमेश्वरी ज्ञान किती असावं. पुढे म्हणाले आता हा जीवन मुक्ताचा प्रवास आहे, हा आत्मज्ञानी पुरुषाचा प्रवास आहे, तरी तो नाम सोडत नाही. नामाची आणि सगुणोपासनाची कास या तुमच्या माझ्यासारख्या असंख्य सामान्य जीवाला लागावी म्हणून. आणि जीवन मुक्ताला सुद्धा अखंड नामाची गरज आहे, हा सिद्धांत वेदांताचा आपल्याला दाखवण्यासाठी सत्पुरुष हे सगळं करत असतात. पुढे म्हणाले
हे सगळं पुन्हा कशासाठी आहे? ही सगळी सद्गुरूची निष्काम भक्ती तो साधक करत असतो. कोण? नाथ महाराज सांगतात जनार्दन स्वामींचे एवढं प्रेम हो. एका ओवीमध्ये तर नाथ महाराज म्हणाले की मी माझ्या सद्गुरूंना आठवतही नाही म्हणाले, पण तोच मला विसरू दे. मी ना आठवे जनार्दनासी परी तो विसरू न दे मजसी. काय प्रेम असेल माझे सद्गुरू मला विसरू, म्हणजे मलाच आठवून, मी त्यांना नाही आठवलं तरी ते मला आठवून देतात. अरे मी आहे, अरे मी आहे. म्हणजे त्याच्या आधी किती साधन केलेलं असेल. सद्गुरू सज्जन आपलं कधी असं होतं का? दिवसातून आपलं किती वेळ होतं हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो. आपल्याला किती वेळ होतं? पुन्हा पुन्हा मला ते नम्रपणे सांगा वाटतं की महाराजांना म्हटलं की नाम तुम्हाला कोणता शिष्य आवडतो? त्याचं नाम बरं होतं, त्याला वाटलं महाराज म्हणते नाम घेणार. महाराजांनी पटकन पहिलं उत्तर देऊन टाकलं त्याच्याप्रमाणे, नाम घेणारा मला आवडतो म्हणाले, पण अखंड अनुसंधानात राहणारा मला जास्त आवडतो. अखंड अनुसंधानात राहण्यासाठी अत्यंत प्रेम, अत्यंत प्रेमाच्या परमोच्च बिंदू म्हणजे भक्ती. आणि भक्ती असल्याशिवाय त्याचा विसरच पडत नाही. भक्ती जर असेल ना त्याचा विसर नाही का? लेक मंडपातून गेली तिच्या घरी, तिची आठवण करावं हे आई बाबांना सांगावंच लागत नाही. काय करत असेल? दुसऱ्या दिवशी पोचायचं उठली का माय काय करते, आता काय करते, तिच्या घरचे कार्यक्रम सुरू असतील काही, रोज फोन करूच नाही, पण करतोच आपण. कारण आपण विसरत नाही. आपण त्यातला चांगुलपणाचा भाग घेऊया, बाकीचा सोडून. हे जसं प्रपंचात आहे, म्हणून पुन्हा पुन्हा मला नम्रपणे सांगितलं की समर्थ म्हणाले प्रपंच करावा नेटका. म्हणजे त्या प्रपंचात महाराजांचं इतकं सुंदर सांगणं आहे ना, समर्थांचं जे ते पुन्हा अजून महाराजांनी सोपं करून सांगितलं. महाराज म्हणाले कुटुंबामध्ये एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करावं. त्याच्यासाठी महाराजांनी एकदा उदाहरण दिलं की लग्न झाल्यावर तुमचा मुलगा तुमच्या मनाप्रमाणे वागत नसला की तुम्हाला त्याचा राग येतो, याचा अर्थ तुमचं खरं प्रेम आहे का त्याच्यावर? संतांना किती आपल्या संसारामध्ये बारीक लक्ष घालून आपला कान धरून शिकवावं लागतं. याचा अर्थ त्यांना काय सांगायचा आहे की निस्वार्थपणे प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या माणसावर करता नाही येत, तर तुम्ही भगवंतावर काय प्रेम करणार? नाही. आधी महाराज म्हणाले कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून प्रेम करा, आसक्तीत राहू नका. आणि मग हळूच हे लक्षात घ्या की या प्रपंचातलंच प्रेम मला माझ्या सद्गुरूंवर, माझ्या उपास्य देवतेवर, माझ्या कुलदेवतेवर, व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला जो देव आवडत असेल, पण इथे जर प्रामाणिकपणे ते करता आलं तरच त्याचं स्टेरिंग म्हणून तिकडे करते. म्हणून अध्यात्माचा जो प्रवास आहे सज्जन हो, समर्थ सुद्धा सकल संत सांगते नाही नाही तुम्हाला कर्तव्यापासून पदच्युत होताच येणार नाही, व्हायचंही नाही आपल्याला. पुढे म्हणाले की अशी निष्काम भक्ती की आता काही कामं नसतं. मला सांगा ना, नाथ महाराज जे सांगतायत ती सकल संतांची अवस्था आहे की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, सगुण साक्षात्कार झाला असं म्हणा, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली तरीही ते साधना सोडत नाही आणि सद्गुरूची निष्काम भक्ती करतात. ही अवस्था तुमच्या माझ्यासारख्याला येण्यासाठी आता 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 आपल्याला किती लांबचा पल्ला आहे. पुढे म्हणाले की मोक्षावस्था, एक फार सुंदर ओवी याच्यामध्ये आहे. गुरुभजन, माफ करा, गुरुभजनापुरते सुख मोक्ष मानिती तेही मूर्ख. नाथांचा शब्द म्हणून मी वाचूनच दाखवला. गुरु भजनापुरते सुख मोक्ष मानिते तेही मूर्ख, मोक्ष गुरुचरणीचा रंक विरळा लोक हे जाणती. काय सांगा म्हणाले नाथ महाराज, हे जे सगळं मला प्राप्त झालं ना सज्जनो, नाथ महाराज कळवळून आपल्याला सांगतात, अहो मी या मार्गाने गेलो हो आणि मला हे प्राप्त झालं नाही का. आपण प्रपंचामध्ये अहो म्हणजे पटकन जर सांगायचो त्या याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये टाकले कोटकच्या, अहो मला 15.5% मिळाले. जवळच्या मित्राला सांगतो की नाही आपण असं,
जवळच्या भावाला, अरे तू टाक, 3 वर्षात माझे 22 लाखाचे 35 लाख झाले. एवढा आनंद होतो आपल्याला. तस त्या त्या तळमळीने, पारमार्थिक तळमळीने नाथ महाराज सांगतात, अरे मी गेलो आणि खरं सांगू का म्हणाले नाथ महाराज, मी गुरु भजनाशिवाय काही केलं, हे नाथांना सांगायचं. पुढे म्हणाले, या गुरु भजनापेक्षा मोक्ष श्रेष्ठ असं ज्याला वाटतं म्हणाले, तो मूर्ख आहे. नाथ महाराज म्हणाले, अरे कशाला मोक्ष म्हणाले, त्याच्यातच मोक्ष आहे ना, तोच मोक्ष आहे ना. मोक्ष मुक्ती ही देहात असताना उपभोगायची अवस्था आहे, देह सुटल्यानंतरची नाही हो म्हणाले. तू गोंदावले कर त्याचे पायी मुक्ती चार. पुढे तो शब्द असाच्या असा आला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोक्ष गुरुचरणीचा रंक विरळा लोक जाणती. अहो कितीतरी लोकांना माहित नाही हो की गुरुचरणाशीच मोक्ष आहे. ते खूप लोकांना माहित नाही. नाथ महाराज सांगतात की आपल्या गुरुच्या चरणांशीच मोक्ष आहे. म्हणून ते म्हणाले, जगन्नाथ पंत आठवलेने हे पद केले, तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्ती चार, दासदासांचे माहेर ऐसा नाही पाहिला, मी नाही पाहिला मी नाही देखिला, श्री ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला. दाखवलं प्रत्येक, म्हणजे मी तर म्हणलं ना, आता मला फारशी हे माहित नाही, म्हणून ज्या परंपरेत आपण त्या परंपरेतल्या संतांची चरित्र, किती विलक्षण काम आज संत करतात. सज्जनो, आपण फार भाग्यवान येतो. एवढी तळमळ आहे संतांची, आणि जी तळमळ संतांची ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, समर्थ, निळोबाराय, नाम चोखोबा, जनाबाई यांची होती ना, तसे संत आजही फक्त ते थोडे आहे. आणि येणारा काळ फार भयानक आहे सज्जनो. भावी काळामध्ये आपण भाग्यवान की आजही आपण तर संतांच्या राजधानीमध्ये, मराठवाड्यावर काय 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 करतात मला सांगा. कशा आपण पंढरपूरला गेलो होतो, तुम्ही त्या दिवशी पाहिलं, रात्रभराचा प्रवास करून चंद्रशेखर महाराज तिथे आहे. तिथलं प्रवचन झालं न झालं की लगेच लातूरला दिलं. त्यांना पैसे मिळवायचे, त्यांना प्रतिष्ठा मिळवायची. एवढ्या सगळ्या व्यापांमध्ये ग्रंथलेखन किती, त्या दिवशी आपण त्यांच्या परिचयामध्ये पाहिलं. किती विपुल ग्रंथलेखन, किती अगाध स्मरणशक्ती. आणि त्या दिवशीच्या नामाच्या महिमामध्ये त्यांनी काय सांगितलं, तुम्ही रागाने नाम घेतलं तरी तुम्हाला पुण्याचे मिळाले, रागाने. अजून काय सांगावं त्या नामाचं. आणि ते संत भीर 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 पायाला भिंगरी लागल्यासारखे. आणि हे सगळं करत असताना शेवटी पंचमहाभूताचं शरीर आहे, त्याच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराज म्हणाले की अहो तो मोक्ष जो आहे ना, चारही मुक्ती त्याच्या चरणांशी. आणि मोक्ष सद्गुरूंच्या चरणा, म्हणून गुरुभजन, गुरुचरण, दोन गोष्टी लक्षात ठेवा. गुरूंचे चरण आणि भजन म्हणताना फक्त भगवत त्याचे चरण आपल्याला दिसतात. आणि सगळा मोक्ष, सगळ्या मुक्ती, चारही मुक्ती, सलोपता, समीप स्वरूपता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या चारही मुक्ती आपल्या सद्गुरूंच्या चरण कमलाजवळ सज्जनो. नाथ महाराज सांगतात, पुढे म्हणाले की सद्गुरूंच्या पायी लोळत असतात. हे रहस्य फार विरळे लोक, फार थोडे लोक जाणतात. म्हणून नाथ महाराज आपल्याला बोटाला धरून सांगतात की बाळांनो, या मार्गाच्या बाजूला जाऊच नका. बस डोळे मिटून ज्या मार्गावरून जावं, तो मार्ग म्हणजे नाथांनी सांगितलेला मार्ग आहे. सकल संतांनी, आता आपण नाथांचं भागवत पाहतो म्हणून नाथ महाराजांचा, कारण तो त्यांची ती अनुभूती. सद्गुरूंच्या भजनापेक्षा मोक्ष श्रेष्ठ आहे असं मानणारे मूर्ख आहेत, असं स्पष्टपणे नाथ सांगतात. आपल्याला त्या मूर्खांच्या लिस्ट मध्ये जायचं नाही, म्हणून सावध केले. पुढे म्हणाले, नाथांचा शब्द पुढे काय म्हणाले ते, की आम्ही तर सद्गुरु सेवेनेच भाग्यवान आहोत. नाथ महाराज सांगतात, फक्त सद्गुरूंची सेवा. पुन्हा पुन्हा सद्गुरु देहातच ज्यांना लाभले अत्यंत भाग्यवान. तरीही देहामध्ये सद्गुरु लाभणं, त्यांचा सहवास आपल्याला लाभणं, त्यांच्या सेवेत राहणं
व्यावहारिक दृष्ट्या फार कठीण. आपण त्यांच्याजवळ इतकं घर सोडून राहू शकत नाही. त्यांच्या कार्यक्रमांमुळे ते आपल्या जवळ राहू शकतात. पण म्हणाले गुरु सेवेनेच मला हे सगळं प्राप्त झालं. मग पुन्हा याच्यावर मग आपण काय गुरु सेवा करावी, दुसरा प्रश्न आपल्या समोर. आपले सद्गुरूच नाही आणि आपल्या सगळ्यांच्या मनात, विशेषतः माझ्या मनात, सद्गुरूंचे पाय दाबले म्हणजे सेवा, सद्गुरू आंघोळीला पाणी दिले म्हणजे सेवा. सद्गुरूंचे हा आहे सेवेचा प्रकार नाही. पण ते जर नसेल तर सद्गुरू महाराज म्हणाले खरं सांगू का, माझी सेवा तुम्हाला करायची का, तर नामसेवा करा. सगळ्यात जास्त मला आवडणारी जर सेवा तुमच्याकडून काय असेल तर नामसेवा, ही जी तुम्ही कुठूनही करू शकता. मानस पूजेमध्ये सगळं करावं आपले सद्गुरू, आणि ते त्यांना 100% पोचतं. एक बाई आल्यान म्हणाले महाराज आज मला पुष्कळ जप झाला. महाराज म्हणले माय मला कळतं. तिला सांगा वाटलं काही चूक नाही. महाराज आज माझा 3000 जप झाला. महाराज म्हणले अगं मला कळतं माय. इतकी सूक्ष्म सूचना त्यांच्यापर्यंत पोचते. त्याचं कारण काय, तर पुन्हा त्यांनी आधी सांगितलं की जिकडे पाहावं तिकडे त्या, म्हणजे महाराजांचे फार सुंदर आहे जणू हे तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही, पाहायला मिळणार नाही. बरं, महाराजांनी जे सांगितलंय ना की नाम घेतल्याने मन सूक्ष्म होत जातं. बघा आता ते सूक्ष्म कसं होतं हा दुसरा प्रश्न. तर ते सूक्ष्म होतं म्हणजे या विश्वाचं जे मन आहे, विश्वमन, त्याशी जोडल्या जाण्यासाठी आपल्या मनाचं जे, आपल्या मनाने जे अनेक संकल्प विकल्प त्याच्यामध्ये आहेत, थोडक्यात सांगतो अनेक विचार जे आहेत, त्या विचारांपासून त्या विचारांची संख्या तुमच्या मनातली कमी कमी होते. एक साधक होते ते पटकन निकाल म्हणाले. एक बाई म्हणाली त्यांना की समजा एक ज्येष्ठ नाम साधक आहे आणि दुसरी व्यक्तीने त्यांना फोन केला. अगदी सोपा सहज सगळ्यांच्या मनातला प्रश्न त्यांनी विचारला, तुम्ही इतकं छान नाम घेता वगैरे, अमकं तमकं. मी पण नामाला बसते म्हणे. मग एवढे असंख्य विचार येतात माझ्या मनात, कायच करू. त्यांनी एक सूत्र सांगितलं. त्या म्हणाल्या तुम्ही असं करा म्हणे, डोळे लावून घ्या, हळूहळू मंत्र म्हणा, कानाने ऐका, डोळे लावून घेऊन डोळ्याच्या समोर मनाने सद्गुरूंच्या चरण कमलाना, आणि त्या चरण कमलावर आपण एक एक नाम, मोगऱ्याचं फुल जसं वाहावं तसं वाहतो, हीच कल्पना करत नाम घ्या. एवढ्याच विचारात राहा, बाकीचे विचार येणारच. किती छान. कोणत्या ग्रंथात आपण वाचले. एखाद्या वेळेला आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एखादा टॉपिक आपण म्हणजे कॉलेजमध्ये असताना अभ्यास करत असतानाचा आपला अनुभव, एखाद्या दिवशी आपलं मन लागत नाही किंवा अभ्यास होत नाही, तेव्हा एखादा चॅप्टर 3-3, 4-4 वेळा तो पॉईंट लक्षातच येतो. आणि मग जेव्हा आपले चांगले मित्र, अभ्यासू मित्र आपल्या जवळ असतात, तेव्हा आपण अरे मला हे डेरिव्हेशन समजलंच नाही, आणि त्याला ते समजलेलं जर असेल तर अलीकडे थांब, काय 1, 2, 3, 4 ह्या 4 स्टेप्स आहेत. पहिली ही लक्षात ठेव, दुसरी ही, तिसरी ही, चौथी. किती सोपं आहे. सत्संगाचा हा फायदा आहे. सुंदर सत्संगाचा महिमा अपार आहे की जी गोष्ट अनेक ग्रंथ वाचून तुम्हाला लक्षात येणार नाही, ती त्या माणसाने आता लक्षात घ्या. याचा अभ्यास जर आपण जपाला बसलं की सद्गुरूंचे चरण कमल, आणि चरण कमल आठवलं जेव्हा सद्गुरू देहा आपल्याला डोळे लावल्याबरोबर दिसतात, त्यांचे चरण कमल लवकर दिसतात. आणि तो अभ्यास करण्यासाठी आपल्या घरी असलेलं अधिष्ठान हे उत्तम चरण कमलांचा असावं, आणि त्याचा अखंड स्मरण कसं राहील याचा अभ्यास आपण ठेवावा. आता तर खूप सुंदर की ज्याचं अखंड दर्शन आपण घेतो आपल्या मोबाईलचं, मिनिटाला नव्हे, थोडा वेळ झाला की ऑक्सिजन कमी पडावा असं होतं ना, आपण पाहतो. मी तर खूप बोलणे खातो असं सगळ्यांचं वाक्य, बोलणे खातो किंवा खाते असं. बरं, जो एकाला बोलतो तो दुसरा तसाच करतो. एका घरामध्ये फार सैद्धांतिक भागवत म्हणून सांगितलं. आमच्या आबाईंनी सांगितले रवींद्र, मला फार आवडलं. एका घरापासून दोघंही नवरा खूप हास्याचा आवाज यायचा, दोघंही हसायचे, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला राहणारे नवरा थोडेसे भांडायचे.
आम्ही एवढं आश्चर्य, किती दोघं नवरा बायको छान बाबा, सारखे हसत असत, सारखे हसत असत. शेवटी तो माणूस राहून एक दिवस विचारतोच त्यांना, की त्या शेजारच्याला, की अरे किती तुमचं कपल छान आहे, किती आयडियल आहे ना, सारखे हास्याचे कारण जे तुमच्याकडे असतात. म्हणाले मला खूप छान वाटतं पण आमचं होत नाही. म्हणत त्याची काय गंमत आहे ते? फार मस्त गंमत आहे. काय, मी मोबाईल पाहत असताना तिला राग येतो, मग ती मला मोबाईल फेकून मारते म्हणे. तर मला जर लागला तर ती हसते आणि मला नाही लागला तर मी हसतो. मानवी जीवन खरंच आनंदाचं आहे. तिथे रागही होऊ शकतो. तिने फेकून मारल्यावर लागला तर तिला आनंद होतो, ती हसते. नाही लागला तर मला लागलाच नाही म्हणून मी हसतो म्हणाले. आणि दोघंही दिवसभर व्हॉट्सअप पाहतो म्हणे. किती हास्य, महाराजांचं वाक्य, हास्य हे भगवंताचं व्यक्त स्वरूप. असा आनंद, आनंद केव्हा आनंद म्हणत राहायचं. आनंद आहे, छान आहे, कसे आनंद आहे आणि तो कायम तसा असतो. म्हणून मग आपण कशामुळे दुःखी, काय आमच्यावर पैसेच नाही, काय मग ती येतच नाही लक्ष्मी तुमची. खिशात पैसे नसले तरी कोण म्हणतो कसा भरपूर पैसे आपल्याकडे, आपल्याला काहीच कमी नाही, असं कायम म्हणत राहा. हा विचार आपल्याला आपलं भारतीय तत्वज्ञान, आपलं वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण ग्रंथ हेच सांगतात. बी पॉझिटिव्ह, आनंदी राहा, कारण मानवी जीवन एकदाच मिळणार आहे आणि ते कृतार्थ करणं हे आपल्या हातात. नाही तर आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. बस गेल्यावर दोनच वाक्य गोवर्धन घाटावर आहे. एक, बापरे खूपच चांगले, गेलं का. दोन वाक्यात व्हॅल्युएशन आहे आपलं, कोणाचंही असो, नाही का अंजली मॅडम. दोनच वाक्य, म्हणून त्या दोन वाक्यापैकी आपल्या वाट्याला कोणतं वाक्य आणण्या, या एका वाक्यासाठी आयुष्यभर तुम्हाला चांगलं वागावं. तरच लोक म्हणतात हो खूप चांगले, तुम्ही एकदा जरी वाईट बुडवलं आम्हाला. जो विषय असा सुरू होता की नाथ महाराजांसारखा सत्पुरुष म्हणतो की आम्ही फक्त फार भाग्यवान म्हणाले की आम्हाला. आणि सज्जनो आपण तेवढेच भाग्यवान. म्हणजे परवा कोणाचं तरी धर्माधिकारी म्हणून वाक्य ऐकलं, फार सुंदर. म्हणाले त्यांचं बैठकीचं काम, म्हणजे समर्थांच्या दासबोधाच्या प्रचार प्रसाराचं काम रेवदंडा कोकणामध्ये, मी तुम्हाला मागे बोललो असं, तिथून करतात धर्माधिकारी दादा म्हणून. दुसरी पिढी आहे त्यांची, आता तिसरी पिढी येत आहेत या. आणि कुठे पैसा नाही, कुठे कोणाला मागायचं नाही, फक्त दासबोध आणि समर्थांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार विनामूल्य. पावती पुस्तक नाही, ऍडव्हर्टाईज नाही. जे तुम्हाला दासबोध शिकवायला येतात रविवारी, ते त्यांचा डबा घेऊन येतात, फक्त तुमच्या घरचं पाणी पितात. तुम्ही चहा पाजला तरी घेत नाही, स्वतःच्या पैशांनी येतात, स्वतःच्या पैशांनी जातात. आणि समर्थांच्या विचारांचं कार्य गावोगाव करतात. लाखो लोक त्याच्याशी जोडले, लाखो लोक, आणि असुशित सर्व समाजाचे. आणि त्या प्रत्येकाला समर्थांचा विचार आचरणात कसा आणायचा हे शिकवण्याचं काम बैठकीच्या, त्याला बैठक असं म्हणलं आपण, उपासना म्हणतो तशी ती बैठक समर्थांची. असं कार्य गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चाललं. इतक्या प्रकारे हे लोक कार्य करत असताना ते असं म्हणतात की सद्गुरु सेवा, बस सद्गुरूच्या सेवेने. तर त्या धर्माधिकारी दादांचं एक वाक्य ते म्हणाले, त्यांच्या एका म्हणजे तिथे शिकवण्यासाठी जाणारे जे दादा असतात, त्यांना दादा असं म्हणतात, भाऊ म्हणतात, त्यांना ते म्हणाले की आपण जे सगळेजण इथे सत्संगाला आलोय, म्हणाले बैठकीच्या कार्याला, आपण सगळेजण म्हणाले त्रेतायुगात रामाबरोबर होतो, द्वापारात आपण भगवान गोपालकृष्णांबरोबर निश्चित होतो म्हणाले. गोकुळात म्हणा, कुठेही म्हणा, वृंदावनात म्हणा, द्वारकेत म्हणा, मथुरेत म्हणा, कुठेतरी आपण होतो, म्हणून आज आपण इथे आहोत म्हणा. आणि हे वाक्य सगळ्यांसाठी काहीतरी मनात वाचिरे पूर्वसंचित केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले आज सद्गुरू लाभले, नामाचं महात्म्य कळालं, थोडंफार का होईना आपल्याकडनं नाम होतंय. हा सगळा त्या अनेक जन्मांच्या सत्कृत्यांचा परिणाम आहे. म्हणून आपण इतकेच लोक, इतके म्हणत असताना सगळे जे जे जिथे जिथे कार्य करत तिथे
ते सगळेजण त्या काळात ते हे निश्चित आहे. आप्पांना म्हणलं तर एका आमच्या एकनाथ कोंडा आप्पा आता पुढे आम्ही आमच्या पुढच्या जन्मात आप्पा म्हणाले मला नाही, मला धरून ठेव, जेव्हा जेव्हा मी जन्म घेईन तेव्हा तुम्ही सगळे माझ्या बरोबर असाल. फार जुनी गोष्ट आहे. आप्पांनी आता 2006 देव ठेवलं, ते 2002 माफ करा, 6 बाबांनी ठेवलं. एवढं सत्पुरुषांचं, संतांचं, सद्गुरूंचं स्पष्ट, स्वच्छ आणि ग्वाही देणारं सांगायचं. तेव्हा नाथ महाराज म्हणाले की गुरुस्तवनाने, नाथ महाराज म्हणतात की केवळ गुरुच्या सेवेने, गुरुच्या स्तवनाने, गुरुच्या भक्तीने मी या पदाला पोचलो म्हणाले. नाथांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या कृपादृष्टीने मी पूर्ण निरोगी झालो. पूर्ण निरोगी, निरोगी म्हणत असताना भवरोग जो झाला होता त्यातून मी सुद्धा मुक्त झालो. अपेक्षा त्यांच्याशी तुम्ही होणार नाहीत का? तुम्ही या पदाला पोचणार नाहीत का? हे सकाळ संतांचं सांगायचं जनो की मी या पदाला पोचलो, तुम्ही पण या पदाला पोचाल, पोचू शकता. नवे नवे पोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. पुढे एक ओवी फार सुंदर आहे, ज्याच्यावर आपण आता थांबूया, पण फार सुंदर आहे. आम्हा सद्गुरु दृष्टी परमारोग्य, आम्ही सद्गुरु कृपा सदा श्लाघ्य, गुरु सेवे आम्ही सभाग्य, परम योग्य गुरुस्तवने. इतकी योग्यता केवळ गुरुच्या स्तवने. पुढे म्हणाले सद्गुरूंचे नाममात्र, तेची आम्हा वेदशास्त्र, सकल मंत्रा वरिष्ठ मंत्र, नाम सर्वत्र गुरूंचे. वा, आमच्यासाठी सद्गुरूंचं नाम किंवा सद्गुरूंनी दिलेलं नाम हेच वेद आहेत, हेच शास्त्र आहे, हेच उपनिषद आहे, हेच सकळ ज्ञान आहे. आणि माझ्या गुरुंनी दिलेल्या मंत्रापेक्षा दुसरा कोणताही मंत्र माझ्यासाठी श्रेष्ठ नाही. सर्वोच्च मंत्र माझ्या सद्गुरूंनी जे नाम दिलं ना तेच माझा परमोत्कर्ष करणार आहे. याच्यावर सज्जन हो आपली दृढनिष्ठा बसावी असं नाथ महाराज सांगतात. म्हणून हे सगळं सांग. नाथांसारखा सत्पुरुष नामासारखेच नाही. नामावरते सत्य नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशील झणी. अंडरलाईन झणी फारच पडतं. नामाला सोडून तू कुठेही गेला बस मार्गच चुकला. वाया अनिक पंथा जाशील झणी. हे नाथ महाराज सांगतात की हे वेद शास्त्र सकल मंत्र वरिष्ठ, नाम सर्वत्र श्रेष्ठ. माझ्या सद्गुरूंचं नाम, माझे सद्गुरू. आपल्या सज्जनो नाथ भागवतामध्ये अजून पुढे जो विषय येणार आहे तो पूर्ण सद्गुरूंचाच. हा झालेली सेवा नाथांच्या चरणी आणि सद्गुरू नाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि आपला नित्याचा अभंग प्रार्थना स्वरूप म्हणून घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो संभाळ सकल जीवांचा, करीतो संभाळ. तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैसा परी राहे. तैसा परी राहे,
पाहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज